नमस्कार मैत्रिणींनो. आजचा विषय हा विशेषतः त्या महिलांसाठी आहे ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांसाठी इतरांसाठी जगलं आहे आणि स्वतःसाठी जगायचंच राहून गेलं. जर तुमचं वय 40च्या पुढे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे आणि ती म्हणजे 40 वर्ष पूर्ण होणं म्हणजे आयुष्य संपणं असं नाही, तर खऱ्या अर्थाने स्वतःसाठी जगण्याची सुरुवात करणं. आपल्या समाजात अनेक महिलांचं आयुष्य हे एका ठराविक पद्धतीनेच जाते. लहानपणी आई वडिलांसाठी, नंतर नवऱ्यासाठी आणि नंतर मुलांसाठी. आणि या सगळ्यामध्ये एक व्यक्ती कायम मागे पडते, ती म्हणजे आपण स्वतः. कधी विचार केला आहे का, तुम्ही शेवटचे स्वतःसाठी कधी काही केले होते म्हणून? स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या स्वप्नांसाठी, स्वतःच्या आवडीसाठी? अनेक महिलांचे उत्तर हे मला आठवतच नाही हे असेल. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की 40 नंतर स्वतःसाठी जगायला सुरुवात का करावी आणि कशी करावी. सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या, 40 हे वय नाही, तो एक नवीन टप्पा आहे आयुष्याचा. या वयापर्यंत आपण भरपूर काही शिकलेलो असतो. तुम्ही खूप संघर्ष केलेला असतो, त्याग केलेला असतो, खूप जबाबदाऱ्या सांभाळलेल्या असतात आणि म्हणून आता स्वतःकडे लक्ष देण्याची वेळ आलेली आहे. पण अजूनही अनेक महिलांच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना असते. त्यांना वाटतं की मी स्वतःसाठी वेळ काढला तर लोक काय म्हणतील, माझ्यावर स्वार्थी असल्याचा आरोप होईल का? पण हे लक्षात ठेवा, स्वतःवर प्रेम करणं हा स्वार्थीपणा कधीच नसतो. स्वतःची काळजी घेणं ही गरज आहे. ज्या व्यक्तीचा स्वतःचाच कप रिकामा आहे ती व्यक्ती दुसऱ्यांचा कप कसा भरेल? आणि म्हणूनच स्वतःची काळजी घेणं हे आवश्यक आहे. आता पाहूयात 40 नंतर स्वतःसाठी जगायला सुरुवात करण्याचे काही मार्ग. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला पुन्हा ओळखा. एक वही घ्या आणि स्वतःला विचारा, मला काय आवडते? माझे छंद कोणते आहेत? माझी अपूर्ण स्वप्न कोणती आहेत? लहानपणी तुम्हाला गाणे आवडत होते का? चित्रकला आवडत होती? नृत्य, वाचन, लेखन किंवा प्रवास करणे? ही यादी लिहून काढा, कारण अनेक वर्षांच्या जबाबदाऱ्यांमध्ये आपण स्वतःला विसरून जातो. दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्याला प्राधान्य द्या. 40 नंतर शरीरामध्ये अनेक प्रकारचे बदल होतात, म्हणून आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. दररोज अर्धा तास तरी चालायला जा, योगा करा जमत असेल तर, पौष्टिक आहार घ्या, पुरेशी झोप घ्या आणि लक्षात ठेवा, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. तिसरी गोष्ट म्हणजे नवीन काहीतरी शिक. कितीही वय असो, शिकणं हे कधीच थांबवू नका. आज इंटरनेटमुळे शिकण्याच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. कम्प्युटर शिकू शकता, ऑनलाईन कोर्स करू शकता, नवीन नवीन कौशल्य स्किल्स विकसित करू शकता आणि प्रत्येक नवीन गोष्ट ही तुमचा आत्मविश्वास वाढवते. चौथी गोष्ट म्हणजे आर्थिक दृष्ट्या सक्षम बना. तुम्ही गृहिणी असाल किंवा नोकरी करत असाल, आर्थिक ज्ञान मिळवा, बचत करा, गुंतवणूक समजून घ्या, स्वतःचे आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता विकसित करा. यामुळे आत्मविश्वास अनेक पटींनी वाढ. पाचवी गोष्ट म्हणजे नकार देण्यास शिका. मी बऱ्याचदा हे पाहिले आहे की अनेक महिलांना नाही म्हणणे हे कठीण जाते. त्या प्रत्येकाची अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यामुळे स्वतःची ऊर्जा संपते. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या प्रत्येकच गोष्टीला होकार देणे हे आवश्यक नाही. कधी कधी स्वतःसाठी नाही म्हणणं हे महत्वाचं असतं. सहावी गोष्ट म्हणजे स्वतःसाठी वेळ राखून ठेवा. दिवसातला एखादा तास तरी स्वतःसाठी पाहिजे आणि हा 1 तास, हा वेळ फक्त तुमचाच असावा, तुमच्यासाठीच असावा. त्या 1 तासात तुम्ही वाचन करू शकता, संगीत ऐकू शकता, प्रार्थना करू शकता, फिरायला जाऊ शकता किंवा शांत बसू शकता. हा वेळ तुमच्या मानसिक आरोग्यासाठी महत्वाचा असतो, अमूल्य असतो. सातवी गोष्ट म्हणजे स्वतःची तुलना करणं थांबवा. सोशल मीडियावर आपण इतरांचं जीवन पाहून निराश होतो. प्रत्येकाचीच वाट वेगळी असते, प्रवास वेगळा असतो. तुमचा प्रवास वेगळा आहे, तुमची गती वेगळी आहे, तुमची कथा वेगळी आहे आणि म्हणून स्वतःची तुलना ही फक्त कालच्या स्वतःशी करा, दुसऱ्यांशी नाही. आठवी गोष्ट म्हणजे नवीन ओळखी बनवा, नवीन मैत्रिणी बनवा. सामाजिक संबंध हे मानसिक आरोग्यासाठी महत्वाचे असतात. तुमच्या आवडीच्या लोकांशी जोडलेले राहा, नवीन गटांमध्ये सहभागी व्हा किंवा महिला मंडळात जा. त्यामुळे आयुष्य हे अधिक आनंदी वाटू लागेल. 9वी गोष्ट म्हणजे स्वतःचा सन्मान करा. तुम्ही जे काही केलं आहे त्याची दखल घ्या. तुम्ही एक मजबूत स्त्री आहात. तुम्ही अनेक आव्हानेही पार केली आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी खूप काही केले आहे, याचा अभिमान बाळगा. आणि शेवटी लक्षात ठेवा, 40 हे आयुष्याचे शेवटचे पान नाही, ते एका सुंदर नवीन अध्यायाची सुरुवात आहे. कारण तुम्हीच ऑब्झर्व करा, निरीक्षण करा
की 40 नंतरच का? कारण 40 पर्यंत स्त्री असो किंवा पुरुष प्रत्येक व्यक्तीला जीवनात येणारे अनुभव हे नवीन असतात, पहिल्यांदाच येत असतात. मग त्याच्यामध्ये शिक्षणानंतर जॉब असो, लग्न असो, मुलं असोत, त्यांचं शिक्षण असो, या सगळ्या गोष्टींमधून आपण जातो. या सगळ्या अनुभवांमधून आपण शिकलेलो असतो, मॅच्युअर झालेलो असतो. म्हणून 40 हा टप्पा महत्वाचा आहे, कारण तो आपल्याला मॅच्युरिटी आणतो. अनुभवाने प्रगल्भ झालेलो असतो, आपण शिकलेलो असतो, चुकांमधून शिकलेलो असतो. म्हणून अनेक महिलांनी 40-50 नंतरही नवीन करिअर सुरू केलेले आहे, नवीन व्यवसाय सुरू केले आहेत, नवीन स्वप्न पूर्ण केली आहेत. मग तुम्ही का नाही? तुमच्यातही तीच क्षमता आहे. म्हणून आज एक निर्णय घ्या, यापुढे मी फक्त इतरांसाठी नाही तर स्वतःसाठीही जगेन. माझ्या आनंदालाही महत्व देईल, माझ्या स्वप्नांनाही संधी देईल आणि माझ्या आयुष्याचा प्रत्येक दिवस हा मनापासून जगेन. कारण आयुष्य अजून संपलेलं नाही. खरं तर तुमची सर्वात चांगली वर्ष कदाचित आता सुरू होत असतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.